नमस्कार, न्यूज 21 लाखांदूरमध्ये मी आशिष साखरे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे। लाखांदूरच्या शेतकऱ्यांचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना निवेदन। शीघ्र संचार द्रुतगती महामार्गासाठी शेतीला 5 पट मोबदला देण्याची मागणी। भंडारा गडचिरोली समृद्धी महामार्गासाठी संपादित करण्यात येणाऱ्या शेतीच्या मोबदल्यात शेतकऱ्यांना आजच्या दराच्या 5 पट मोबदला देण्याच्या मागणीसह अन्य मागण्या लाखांदूर तालुक्यातील शेतकऱ्यांकडून केल्या जात आहेत। या मागण्यांचे निवेदन 22 जून रोजी थेट राज्याचे महसूल तथा भूसंपादन मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना लाखांदूर तालुका शीघ्र संचार द्रुतगती महामार्ग शेतकरी संघर्ष समितीतर्फे देण्यात आले। प्राप्त निवेदनानुसार भंडारा ते गडचिरोली समृद्धी महामार्ग हा लाखांदूर तालुक्यातील काही गावांच्या सीमेतून जात असल्याने येथील शेतकऱ्यांच्या शेतीची जागा या महामार्गाकरिता संपादित केली जात आहे। अशात याच तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांची शेती या महामार्गात जात आहे अशा शेतकऱ्यांकडून अनेकदा विविध प्रकारच्या मागण्यांचे पत्रव्यवहार करण्यात आले असले तरी यावर कसलाही तोडगा काढण्यात आला नाही, किंबहुना पत्रांचे कसल्याही प्रकारचे उत्तर सुद्धा शेतकऱ्यांना मिळाले नाही। सद्यस्थितीत येथील शेतकऱ्यांची जमीन ही उच्च प्रतीची असून उन्हाळी, पावसाळी व हिवाळी अशा तिन्ही प्रकारच्या पिकांचे उत्पादन देणारी आहे। त्यामुळे आज घडीला या शेतीचे दर 25 ते 30 लाख रुपये एकर एवढे असल्याचे येथील शेतकऱ्यांचे निवेदनातून म्हणणे आहे। त्यामुळे जे शेतकऱ्यांची जमीन या महामार्गाकरिता संपादित केली जात आहे त्यांना त्यांच्या शेतीच्या आजच्या दराच्या 5 पट म्हणजे 1,30,00,000 रुपये दराने शेतीचा मोबदला देण्यात यावा। तसेच या महामार्गामुळे अनेक शेतकऱ्यांची जमीन 2 भागांमध्ये विभागली जात असल्याने जाण्या येण्याच्या रस्ता व नैसर्गिक पावसाचे पाणी याची समस्या निर्माण होणार आहे। त्यामुळे या दोन्ही मागण्यांवर योग्य उपाय करून या समस्या मिटवण्याची मागणी राज्याचे महसूल मंत्री तथा भूसंपादन मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना दिलेल्या निवेदनातून लाखांदूर तालुका शीघ्र संचार द्रुतगती महामार्ग शेतकरी संघर्ष समितीच्या नेतृत्वात शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे।